मुख्यमंत्री अगस्त के अंतिम सप्ताह में बुल्ढाना का दौरा करेंगे। इस दौरान मुख्यमंत्री बुल्ढाना में 26 प्रतिमाओं का लोकार्पण करेंगे। ऐसी जानकारी विधायक संजय गायकवाड़ ने दी। बुल्ढाना शहर में बनाए गए सभी महापुरुषों के पुतलों का लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा किया जाएगा। बुल्ढाना विधायक संजय गायकवाड़ की अवधारणा से बुल्ढाना में बनाए गए सभी महापुरुषों की 26 प्रतिमाओं का अनावरण किया जाएगा। अगस्त के आखिरी सप्ताह में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुल्ढाना का दौरा करेंगे। इस दौरान वह प्रतिमाओं का लोकार्पण करेंगे। ऐसी जानकारी विधायक संजय गायकवाड़ ने दी। साथ ही गायकवाड़ ने बताया कि समारोह में कई महापुरुषों के वंशजों को बुलाया जाएगा। या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सीएम साहेबांची आम्ही तारीख घेण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराज, छत्रपती उदयनराजे महाराज, त्याच्यानंतर बाजीप्रभू देशपांडेंचे वंशज, एकलव्य महाराजांचे वंशज ते वंशज आणि महात्मा फुलेंचे वंशज, तानाजी मालुसरेचे वंशज, या सगळ्यांना आमचा बोलायचा प्रयत्न आहे। महात्मा फुलेंचे वंशज असतील, बाबासाहेब आंबेडकरांचे असतील आणि एकाच दिवशी सगळ्या स्मारकांचा लोकार्पण सोहळा त्या समाजातील सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे अनुयायी संपूर्ण जिल्ह्यामधले आम्ही या ठिकाणी बोलवणार। पहाटेला आमचं मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन होईल, त्याच्यानंतर आमचं BSc ॲग्रीचं होईल, मॉडर्न डिग्रीचं होईल आणि आम्ही शिवाकाशीतपासून लोकार्पणाची सुरुवात करणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर आम्ही एंड करणार आणि मग मोठी पब्लिक मिटिंग त्याच्यामध्ये होईल आणि सगळ्या रस्त्याने मुख्यमंत्री आणि जे काही पाहुणे असतील, सगळे काही मंत्री आमदार वगैरे असतील, त्या सगळ्यांचं प्रोसेशन त्याच्यामधून निघेल आणि मग शेवटची सभा ते एकतर संगम चौकामध्ये घेऊयात, नाहीतर मग आम्ही जास्तमध्ये घ्यायचं आमचं नियोजन आहे। मोठा कार्यक्रम तो होईल। महाराष्ट्राच्या इतिहासात असा कदाचित कार्यक्रम किंवा अशा प्रकारचा सोहळा हा कुठे झाला नसेल आणि होणार नाही, असा तो कार्यक्रम असेल।